कर येते डिहायड्रेशन. ह्याच्यामध्ये मेन वस्तू कसं असते की ना, वी टेल द पेशंट, आम्ही बोलतो पेशंटला की हायड्रेशन प्रॉपर पाहिजे. ॲटलिस्ट 3 to 4 लिटर्स पाणी ॲडमिट करून आपल्याला प्रॉपर IV सलाईन अँड IV ड्रिप चालू करून टाकायचे आहे. प्रॉपर लक्ष दिलं तर विथिन हाफ एन आवर टू 45 मिनिट्स क्लिअर. ईच अँड एव्हरी फ्रूट तुम्ही बघणार, बरोबर आहे, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये केमिकल आहे. आता दॅट इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट टू से की कुठलं फ्रूट खायचं कुठलं नाही आहे. केळं पण तुम्ही बनाना आहे की आता मँगोचं पण आहे. सो ह्याच्यामध्ये ना इट्स व्हेरी डिफिकल्ट टू जज की आता हा जे आहे ते जो आहे नॅचरल कुठला आहे आणि ह्याच्यामध्ये जो आहे केमिकल कुठला आहे. नमस्कार, बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एक महत्वाचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. उष्णतामान मुंबईसह ठाण्यासह पूर्ण महाराष्ट्रात वाढलेलं आहे आणि या उष्णतेचे दुष्परिणाम एवढे होतात की रस्त्यात जाता येता माणसं बेशुद्ध पडताना आढळत आहेत. उष्णतेचा प्रभाव भरपूर आहे. काही ठिकाणी लोक मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या देखील आलेल्या आहेत. हा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि आपल्यासोबत मुंबईतील, दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध डॉक्टर देवांग चौधरी आहेत. त्यांचं क्लिनिक आहे चिरायू बिल्डिंग या ठिकाणी. पूर्वी किमजी नागीचा या ठिकाणी त्यांचं क्लिनिक होतं. हे सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत या विभागातले. लोरपरळ वरईसह या ठिकाणी त्यांची प्रसिद्धी आहे. त्यांना आपण त्यांच्याकडून या विषयाची माहिती घेण्यासाठी किंवा याला आपण काय म्हणू शकतो, प्रिकॉशन काय घ्याव्या, हा उष्णतेचा हा जो प्रादुर्भाव आहे हा वाढलेला आहे, यासाठी लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा अन्य ह्या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, स्वागत आहे आपलं. काय सांगाल, हे संपूर्ण विषय तुम्हालाही जाणवत असतील, रस्त्यात जाता येताना आपण पाहतोय लोक अक्षरशः त्रासलेत. काय सांगाल तुम्ही? येस, थँक्यू अभिषेक. व्हेरी काइंड इंट्रोडक्शन. मी डॉक्टर देवांग चौधरी. आय एम प्रॅक्टिसिंग मोर दॅन 25 years एट लोअरपरेल. आता जे सनस्ट्रोक, हीट स्ट्रोक जे चालू आहे, खूप लोक ज्या पेशंट जे आहे ते खूप लोक येते. मेन सिम्पटम्स ह्याच्यामध्ये काय असते, सगळं डिफरंट आहे. कोणाला फीवर असते, कोणाला डिझीनेस असते, चक्कर येते, डिहायड्रेशन. ह्याच्यामध्ये मेन वस्तू कसं असते की ना, वी टेल द पेशंट, आम्ही बोलतो पेशंटला की हायड्रेशन प्रॉपर पाहिजे. ॲटलिस्ट 3 to 4 लिटर्स पाणी. ORS लिक्विड बेस्ट थिंग जो आहे ते तुम्ही पिऊ शकते. कोकोनट वॉटर जे असते, लिंबू पाणी जे आहे ते प्लीज ईच अँड एव्हरी पेशंटला आम्ही ॲडवाइस करते. मेन टायमिंग कसं असते की आम्ही पेशंटला सांगते की तुम्हाला कुठे पण जॉबला जायचे आहे की वर्क काही पण असते तर अर्ली मॉर्निंग, अदरवाईज आफ्टर 5 PM च्या नंतर जावा. 11 to 4 जो आहे दॅट इज व्हेरी डेंजर. हीट स्ट्रोक जो आहे मेन प्रॉब्लेम हा टायमिंग मध्ये प्रॉब्लेम होते. आणि ह्याच्यामध्ये मेन कसं असते की आता घरी तुम्हाला कोणाला पण काही असते, काही प्रॉब्लेम झाला तर बेस्ट थिंग काय असते की एअर कंडिशन AC आपलं असते. आईस पॅक जे असते दॅट यू कॅन अप्लाय आर्मपिट्स, फोरहेड, नेक मध्ये तुम्ही करू शकते. परत मी तुम्हाला एकच वस्तू बोलते की हायड्रेशन. क्लोथ्स हा जे आहे लूज क्लोथ्स पाहिजे. कॉटनचे जे आहे ते तुम्ही घालणार तर बेस्ट थिंग आहे. फ्रुट्स मध्ये जो आहे बेस्ट जो आहे वॉटरमेलन आहे, ऑरेंज जो आहे ते तुम्ही ते खाऊ शकते. दुसरं याच्यामध्ये मेन कसं असते की जेवढं असते तेवढा. अच्छा, दुसरं एक नॉर्मली जे आहे ना, आम्ही पेशंटला ते पण सांगते ना की जे लोक ड्रिंक्स करते, जस्ट अवॉइड एक्सेसिव्ह अल्कोहोल, एक्सेसिव्ह कॉफी, एक्सेसिव्ह टी. बिकॉज आता जे पण सगळे जे वर्कर्स असते काही ना काही असते, तो पहिला वस्तू ते लोक टी घेते. चहा जे असते ते एक्सेसिव्ह टी मध्ये ना खूप गरमी, हीट स्ट्रोक हा सगळं प्रॉब्लेम असते. आता मेन ह्याच्यामध्ये जे सिम्पटम्स असते जे मला सांगितलंय की फीवर असते, नॉर्मल फीवर 100, 101. सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आम्ही देते. पॅरासिटामॉल यू कॅन गिव्ह, दॅट्स ऑल. दुसरं जो आहे ह्याच्यामध्ये हाय ग्रेड फीवर, सपोज इन केस आला, हाय ग्रेड फीवर मीन्स 103, 104 वर असते. पेशंट इफ ही गोज इन टू लिटल गिडीनेस आहे, चक्कर सारखं वाटलं की एकदम अनकॉन्शियस, दॅन 100% वी हॅव टू ॲडमिट पेशंट. ॲडमिट करून आपल्याला प्रॉपर IV सलाईन अँड IV ड्रिप चालू करून टाकायचे आहे. प्रॉपर लक्ष दिलं तर विथिन हाफ एन आवर टू 45 मिनिट्स क्लिअर होते.
So this is a basic thing, but the main advice each and every patient la only one thing is that hydration, hydration and hydration. 3 to 4 liters water. तुम्ही हा plenty of liquid घेणार, तुम्हाला काही पण प्रॉब्लेम होणार नाही. बरोबर. डॉक्टर, आता हा उष्णता गेल्यानंतर आता पावसाळा चालू होईल. या Yes. पावसाळ्यामध्ये अनेक रोगराई येते, Yes. मलेरिया, डेंग्यू आणि इतर Yes. ह्या गोष्टी तर कॉमनच आहेत. Yes. त्याला अनुसरून तुम्ही काय सांगाल? म्हणजे ह्या विषयाला अनुसरून ते देखील आपण तुमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. बघा आता ह्याच्यामध्ये जो आहे ना, सी आता हा बिकॉज ऑफ दी जे कन्स्ट्रक्शनचं सगळं जे चालू आहे त्याच्यामुळे जो आहे ना, हा सगळं मस्किटोज आणि एव्हरीथिंग हा जे असते. पण जे पहिलं जे होतं आणि आता तुम्ही कम्पेअर करणार, तो खूप आणि खूप कमी झाला आहे. मलेरिया आणि डेंग्यू हा लोक आपल्या इथे जे पण आहे बीएमसीनी खूप मस्त कंट्रोल केला आहे. इथे आम्ही बघते की एव्हरी 10 days 15 days जो आहे हा लोक पेस्ट कंट्रोलने हा सगळं जे करते, तर याच्यामध्ये खूप कमी झालंय. बट नाऊ ओनली वन थिंग दॅट वी हॅव टू टेक केअर की आपलं जिथे पण स्टॅग्नंट वॉटर जे पाणी कुठे पण कलेक्शन असते ते जो आहे आपल्याला डिस्ट्रॉय करायचे. ते मेन कॉमन कुठे असते, जे आपलं कुठे पण जे प्लांटचं काही असते कलेक्शन ऑफ वॉटर कुठे पण असते, दॅट यू हॅव टू जस्ट क्लिअर करायचे असते हा वस्तू. बाकी जो आहे बघा मस्किटो जे असते, एक लक्ष ठेवा की जे मच्छर जे दिसते ते आपल्याला काही पण वस्तू प्रॉब्लेम करणार नाही. हा सगळं सायलेंट सगळं असते, कधी काम आपलं ते लोक करणार आपल्याला माहित पण पडणार नाही. आणि सी फीवर ह्याच्यामध्ये पण काय असते, सिम्पटम्स काय असणार तुमचं, फीवर असणार, बॉडी पेन असणार, हेडेक असणार, बोन पेन असणार, त्याच्यामध्ये पण तुम्हाला विकनेस असणार. फर्स्ट थिंग व्हॉट यू हॅव टू डी, जस्ट सिम्टमॅटिक ट्रीटमेंट. पॅरासिटामॉल आहे सिम्पल थिंग. पेशंटला काही कंप्लेन आहे दॅट यू हॅव टू सी. आफ्टर 2 days 3 days सपोज पेशंटला रिलीफ नाही भेटला, ऑन द 3rd day यू हॅव टू गो फॉर दी ब्लड टेस्ट अँड दॅट इज अ व्हेरी सिम्पल. आणि मलेरिया ते पण तुम्हाला सांगते की मलेरिया विल टेल पेशंट की विदिन 2 days 3 days 4 days प्रॉपर ट्रीटमेंट केलं क्लिअर. डेंग्यू इट टेक्स 5 to 7 days. त्याच्यामध्ये आपल्याला एव्हरी ऑल्टरनेट डे यू हॅव टू डू CBC चेक ऑन दी प्लेटलेट्स काउंट. ह्याच्यामध्ये पण बेस्ट ट्रीटमेंट इज फॉर दी डेंग्यू इज प्रॉपर बेड रेस्ट अँड ह्याच्यामध्ये पण प्लेंटी ऑफ वॉटर, हायड्रेशन. डॉक्टर, अजून एक महत्वाचा प्रश्न की सर्वसामान्य लोकांना पडलेला, पूर्वीची जी माणसं होती त्यांची इम्युनिटी पॉवर खूप चांगली Yes, होती yes, आणि yes. स्ट्रॉंग होती ती माणसं, बरीच Yes. वर्ष त्यांचं आयुष्य होतं. येस परंतु आता ह्या पिढीतली माणसं म्हणा, मुलं म्हणा, की यांचं आयुष्यमान थोडं कमी झालंय किंवा ह्यांना रोगराई Yes. लवकर होते, हे कुठेतरी कमजोरी जाणवते. तर तुमचं अनालाइज काय, हे असं का होत असेल? पूर्वीची माणसं किंवा ग्रामीण भागातील माणसं बऱ्यापैकी स्ट्रॉंग होती, याचं कारण काय? आताच्या पिढीला हे सगळं See, आता ह्याच्यामध्ये पण मेन कायचं आहे की दिस इज ऑल डिपेंड अपॉन दी लाईफस्टाईल. तुमचं लाईफस्टाईल आताच्या जे पहिला कसं होतं की कधी कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता. कॅन्सर, हार्टचा प्रॉब्लेम हा कसं असतं की आम्ही ना ते वर्षामध्ये एक पेशंटला बघत होते ओल्ड एजमध्ये. आताचं जे जनरेशन जे आहे ते यंग जनरेशन मध्ये हा प्रॉब्लेम होते. एव्हरीथिंग इज बिकॉज ऑफ दी लाईफस्टाईल. स्ट्रेस, टेन्शन हा, आणि ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी नाही कोणाला. कुठे पण कोई पण पेशंट असते की जे पण आता ऍट प्रेझेंट जे पण माणूस आहे ते लोकचं कसं आहे की बस सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, स्ट्रेस, लोड, कंपनीवाले ते लोक फक्त टार्गेट देते, परत ते घरी येणार, घरीमध्ये पण फॅमिलीचं सगळं टेन्शन, स्ट्रेस, तुम्हाला झोप भेटत नाही. झोप जे आहे ते ओनली 6 hours 7 hours. ह्याच्यामध्ये जो आहे झोप नाही, टेन्शन, स्ट्रेस, कुठे पण ऍक्टिव्हिटी नाही आहे, स्मोकिंग, तुमचं ड्रिंक्स असते, टबॅको असते. सो दिस ऑल इज अ ट्रिगरिंग फॅक्टर. सो आपण हा कसं आहे की आपण हा जे वस्तू जे बघितलंय ना, हा ऑल ऑफ सडन सगळं स्टार्ट झालाय आफ्टर कोविड. वी डोंट नो दी आन्सर की हा एक्झॅक्टली काय झालाय, की हा जे कोविड रिलेटेड आहे, वॅक्सिन रिलेटेड आहे, की हा लाईफस्टाईल. वी डोंट नो दी आन्सर. बट ईच अँड एव्हरी पेशंट आम्ही सांगते की प्लीज तुमचं रुटीन जो आहे ते
प्रॉपर तुम्ही फिक्स करा. मॉर्निंग वॉक, प्रॉपर एक्सरसाइज करा, डेली सीजनल फ्रूट जो आहे ते इट हॅज टू बी दॅर. झोप तुमचं ॲटलिस्ट 7 to 8 hours पाहिजे. तुमचं अगर काही पण ट्रिगरिंग फॅक्टर असते, फॉर एक्झाम्पल तुमचं ड्रिंक्स असणार, अल्कोहोल असणार, तुमचं स्मोकिंग असणार, तुमचं टबॅको, प्लीज जस्ट स्टॉप एव्हरीथिंग. हा केअर काय करायचे असते की जे पेशंटचं फॅमिली हिस्ट्रीमध्ये ऑलरेडी डायबिटीज आहे, जे लोकला ब्लड प्रेशर आहे, जे लोकला ऑलरेडी IHD हार्टचा प्रॉब्लेम आहे, ते लोकला 100% हा सगळं अवॉइड करायचं आहे. मेन ईच अँड एव्हरी पेशंटचं जो आहे डायबिटीज प्रॉपर चेक करा, तुमचं ब्लड प्रेशर तुम्ही चेक करा, रुटीन तुमचं ECG आहे, लिपिड प्रोफाईल आहे, त्याच्यावर तुम्ही प्रॉपर काळजी घेणार तर स्मूथ तुमचं लाईफ चालणार. डॉक्टर साहेब, याशिवाय खानपानामध्ये फरक पडलाय का? पूर्वी जे प्युरिटी होती त्या पदार्थांमध्ये, Yes, त्याच्यामुळे पण आता कुठे केमिकल्स वापरणं किंवा या सगळ्या- येस, ईच अँड एव्हरी फ्रूट तुम्ही बघणार, बरोबर आहे, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये केमिकल आहे. आता दॅट इज ऑल्सो व्हेरी डिफिकल्ट टू से की कुठलं फ्रूट खायचं कुठलं नाही आहे. सो दॅट इज लिटल ट्रिकी थिंग, ह्याच्यामध्ये ना आपण जे, आणि कसं असते की जे फ्रूट तुम्हाला असं वाटते की ब्युटिफुल आहे, बरोबर आहे, आम्ही बोलते की बस ब्युटिफुल आहे, दॅट मीन्स 100% दिस इज मिक्स विथ दी केमिकल. अवॉइड करायचे. केळं पण तुम्ही बनाना आहे की आता मँगोचं पण आहे. सो ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये ना इज व्हेरी डिफिकल्ट टू जज की आता हा जे आहे ते जो आहे नॅचरल कुठला आहे आणि ह्याच्यामध्ये जो आहे केमिकल कुठला आहे. सो दॅट इज लिटल डिफिकल्ट. बट आता बेस्ट जो आहे ह्याच्यामध्ये आम्ही बोलणार की ग्रीन सलाड, लिफी व्हेजिटेबल्स जो आहे ते प्रॉपर तुम्ही वॉश करा आणि मस्त तुम्ही जेवण जे पण असते ते वेल कुक, प्रॉपर कुक पाहिजे. डॉक्टर, एक नेहमीच्या सर्वसामान्य लोकांच्या चर्चेतला प्रश्न की हे तुम्ही डॉक्टर मंडळी असतात, हे कधी लवकर म्हातारे होत नाहीत, अगदी मस्त फिट अँड फाईन आणि एकदम व्यवस्थित असतात. काय सिक्रेट आहे या? सिक्रेट जे आहे ह्याच्यामध्ये जो आहे ना, तुम्ही मला विचारणार तर माझं सिक्रेट मेन आहे की डेली मॉर्निंग वॉक, दॅट इज नंबर 1. इररिस्पेक्टिव्ह ऑफ काय पण असून द्या, पाऊस असणार की काय पण असणार, तो डेली ॲटलिस्ट 45 minutes to 1 hour वॉकिंग असते. वन्स अ वीक, ट्वाइस अ वीक सायकलिंग असते, वर्कआउट असते ऑल्टरनेट डे. तुमची झोप प्रॉपर पाहिजे, दिस इज द मेन. आणि जंक फूड सर, हा जे आहे ना जंक फूड जे असते, हा जे पास्ता आहे की पिझ्झा आहे, दिस ऑइली थिंग, चीज, बटर, हा सगळं बंद करून टाकायचं आहे. आणि मेन आपलं जे आहे ग्रेटेस्ट एनिमी आहे शुगर. शुगर इन एनी फॉर्म. ईच अँड एव्हरी पेशंटला मी माझ्या ॲडवाईस असते की बाई एक्स्ट्रा शुगर, मिठाई, स्वीट्स, तुम्ही जे पण फ्रूट खाते त्याच्यामध्ये जो आहे शुगर, आता फॉर एक्झाम्पल मँगो, चलो ठीक आहे तुम्ही कधी कधी खाते, जस्ट 1-2 स्लाइस घ्या, फाईन. 1-1, 2-2 मँगो खाणार इज फुल ऑफ स्वीट आहे. सर अवॉइड करा, स्वीट तुम्ही बंद करणार, ऑटोमॅटिक तुमचं जो आहे ना फॅट लॉस होणार. वी जस्ट वॉन्ट टू रिड्यूस युअर फॅट, एक्स्ट्रा फॅट. तुम्ही जे कसं पण तुम्ही जे डाएट करते, फास्टिंग करते, त्याच्यामध्ये काय होणार, तुमचा मसल लॉस होणार. आणि आपल्याला मसल लॉस करायचे नाही, आपल्याला फॅट लॉस करायचे. सो अगेन ह्याच्यामध्ये आहे वॉकिंग, वॉकिंग, वॉकिंग विथ स्पोर्ट्स शूज. तुम्ही चंपल स्लीपरमध्ये जाणार तर सर तुमच्या पाय, नी मध्ये पेन चालू होणार, हिल मध्ये पेन चालू होणार, बॅक मध्ये पेन चालू होणार. सो बेस्ट इज स्लो वॉकिंग विथ स्पोर्ट्स शूज प्रॉपर, दॅट इज द बेस्ट ट्रीटमेंट. हे डॉक्टर देवांग चौधरी होते, त्यांनी आपला अनुभव सांगितलाय, कसं जगलं पाहिजे, कसं आयुष्यात आपण राहिलं पाहिजे, कशी लाईफस्टाईल पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, झोप कशी हवी, व्यसनं नसावीत किंवा इतर अनेक बाबी त्यांनी उघड केलेल्या आहेत. सुंदर आयुष्य, सुदृढ आयुष्य, निरोगी आयुष्य कसं असावं हे चौधरी यांनी या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करून मांडलेलं आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. अशाच नवीन विषय घेऊन आम्ही पुन्हा कधीतरी येऊ आपल्यापर्यंत. असेच आरोग्याचे, सामाजिक, राजकीय विषय पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.